अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 32,570. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, बालविवाहाच्या कुप्रथेच्या संदर्भातला हा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सरकारने उत्तरामध्ये राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये 48%, 43% अशा पद्धतीचे बालविवाह होत आहेत. या प्रश्नाला अंशतः खरे आहे असं उत्तर दिलेलं आहे. परंतु उत्तरामध्ये राजस्थान सरकारकडे कार्यपद्धतीविषयक मार्गदर्शक सूचनांचा अहवाल मागितला आहे. तो कधी मागितला आहे तर 6/5/2026, म्हणजे हा प्रश्न लागल्यानंतर राजस्थान सरकारकडे या संदर्भातला कार्यपद्धतीविषयीचा मार्गदर्शक अहवाल मागितला आहे. आणि त्यामुळे राज्य सरकार किती या संदर्भामध्ये गंभीर आहे असा एक प्रश्न या निमित्ताने माझ्या मनात येतो. माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. उत्तराने म्हटलं आहे की 2006चा कायदा राज्यामध्ये अस्तित्वात आहे. 2022मध्ये आपण या संदर्भातले नियम केलेले आहेत. तर बालविवाह आपण जे काही रोखले असतील तर बालविवाह करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्याचा अधिकार कायद्याने आपल्याला आहे. तर आत्तापर्यंत या संदर्भात किती लोकांवर आणि काय कारवाई केलेली आहे याचा सदनाला माहिती द्यावी. उत्तरामध्ये हे म्हटलं आहे की अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांच्याकडे या संदर्भातल्या प्रश्नांची जबाबदारी दिली आहे. पण या प्रश्नाचा बारकाईने अभ्यास केला तर हा प्रश्न काही विशिष्ट जिल्ह्यांमध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. बीड असेल, संभाजीनगर असेल, परभणी असेल. प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेता असे जे 3, 4, 5 बालविवाहग्रस्त जिल्हे आहेत यांच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बालविवाह रोखण्याकरता कृती दल गठीत करण्याचा निर्णय सरकार करणार का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि सरकार ज्या काही योजना करतंय याच्यामुळे आत्तापर्यंत किती बालविवाह रोखले गेलेत याची माहिती सुद्धा सरकारने द्यावी, असे माझे 3 प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, सन्मान्य वरिष्ठ सदस्य अतुलजींनी बालविवाहाच्या संदर्भातला एक महत्त्वपूर्ण प्रश्न हा आज सभागृहामध्ये उपस्थित केलेला आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये अधिकाधिक बालविवाह होण्याचे जे प्रकार आहेत हे निदर्शनास यायला लागलेले आहेत स्थानिक प्रशासनाच्या. तर या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई केली जाईल.